नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे आपण गावरान आंब्याचं कोय लावली होती. त्याच्यापासून आपण हे रोप तयार केलं गावरान आंब्याचं. आता आपण ह्याला केशर आंब्याच्या काडीनं कलम करणार आहोत. त्यासाठी आपण केशर आंब्याची काडी आणलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे कटर आहे आणि हे ग्राफ्टिंग टेप आहे. आता ह्या पद्धतीने आपण त्याला कलम करून याच्यापासून आपण केशर आंब्याचं झाड तयार करणार आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने कलम करायचे. सुरुवातीला आपण त्याच्या बाजूनं एक उभी खाप घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये काडी बसवता येईल. खाप घेत असताना पाहायचं की आपल्याला त्या काडीपासून त्या चाकूपासून इजा होणार नाही. आता त्यासाठी आपण एक काडी निवडलेली आहे केशर आंब्याची. आता त्या ठिकाणी आपण ते कलम बसवणार आहोत. आता त्याला व्यवस्थितरित्या कट करून घेऊया. आता हे आपण अशा पद्धतीने काडी छाटलेली आहे. आता ही जी काडी आहे त्या आपण जे ते खाप तयार केलेले आहे खोडाला, त्यामध्ये आपण ते व्यवस्थितरित्या सेट करून घेणार आहोत आणि त्यानंतर ते ग्राफ्टिंग टेप आपण त्या ठिकाणी गुंडाळणार आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या ते त्या ठिकाणी जॉईंट करून घ्यायचं आहे. अजून थोडंसं आपण हे करूया. हे बघा, अशा पद्धतीने एकदम पातळ आणि एकदम बारीक अशा पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आता आपण या ठिकाणी बसवून घेऊया. आता ही ग्राफ्टिंग टेप आहे, या टेपनं आपण त्याला व्यवस्थित गुंडाळून घेऊ. अशा पद्धतीने आपण गुंडाळून घ्यायचं त्याला. खूप चांगलं आणि एअर टाईट करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये हवा जायला नाही पाहिजे, तरच आपलं कलम सक्सेस होणार आहे. ह्याला आपण बांधून घेऊया. अशा पद्धतीने लांब करून त्यापासून आपण त्याला एक टाईटरित्या बांधून घेऊया. बांधल्यानंतर आपण त्याला एक गाठ मारूया, जेणेकरून ते लूज होणार नाही पाऊस वगैरे आल्यानंतर. आता ही कलम केलेलं आहे. आता हे जी काडी आहे, ह्या काडीला आपण जर टेप गुंडाळला, जर आच्छादन केलेलं, जर त्याचं ॲटमॉस्फिअर मेंटेन ठेवलं, तर आपल्याला त्यापासून नक्कीच लवकर कलम उगवण्यास मदत होते. त्यासाठी आपण त्याला काय करायचं, काडीभोवती कलम ही टेप गुंडाळून घ्यायची आहे, किंवा तुम्ही पेप्सी जो पाईप असतो तो टेप असतो तो देखील गुंडाळला तरी त्याला. अशा पद्धतीने आपण त्याला गुंडाळून घेऊया. आता हे मित्रांनो, अशा पद्धतीने कलम आपण बांधलेला आहे. आता 20 दिवसानंतर पाहूया हे फुटतंय का, आणि त्यानंतर आपण त्याचा अपडेट देऊया. धन्यवाद.